प्रश्न 26. खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत, त्यावरून योग्य पर्याय निवडा. विधाने काय आहेत? पहिलं विधान आहे फळझाडांसाठी जैविक खते वापरतात. फळझाडांसाठी जैविक खते वापरतात. दुसरं विधान आहे जैविक खतामुळे उत्पादन वाढते. फळझाडांसाठी जैविक खते वापरतात म्हणजे ठीक आहे, वापरतात. दुसरे पण वापरू शकतो आपण. वापरू शकतो की नाही? काय फळझाडांसाठी फक्त जैविक खतेच वापरतात का? नाही, दुसरे वापरू शकतो. आणि दुसरं विधान काय सांगते? जैविक खतामुळे उत्पादन वाढते. फक्त जैविक खतामुळेच उत्पादन वाढते का? नाही, दुसऱ्यामुळे पण वाढते. तसेच जैविक खतामुळे उत्पन्न वाढते. मग अनुमान काय सांगते? जैविक खतामुळे फळधारणा जास्त होते. जैविक खतामुळे फळधारणा जास्त होते. फळधारणा जास्त होते म्हणजे झाडांना फळं जास्त येतात. दुसरं, जैविक खतांशिवाय झाडांना फळे येत नाहीत. हे सत्य होईल का? जैविक खतामुळेच काय झाडांना फळे येतात? नाही, हे विधान तर चुकीचं आहे. मग बी विधान चुकीचं कोणत्या याच्यात आहे? हे याच्यात आहे. बी विधान अचूक आहे का? हे दोन्ही अचूक म्हणालेत. हे ऑप्शन तर होऊ शकत नाही. बी विधान अचूक आहे का? नाही, हे चुकीचं विधान आहे. हे पण गेलं. हां, आणि बी विधान चूक म्हणते, ए विधान चूक म्हणते, आणि ए हे अनुमान अचूक म्हणते. मग अनुमान ए हे अचूक आहे का? ओके, जैविक खतामुळे उत्पादन वाढते म्हणजे त्यांची फळधारणा जास्त होते. उत्पादन वाढते म्हणजे काय? फळं जास्त येतात. मग ए हे म्हणजे अचूक विधान आहे. ओके, हे बरोबरीचं विधान आहे, हे चुकीचं विधान आहे. मग ए हे अनुमान अचूक आहे. ओके, हे पण चुकीचं. मग ऑप्शन काय? 4. 27वा प्रश्न. दिलेली प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. मग पूर्ण करण्यासाठी काय लागते? इथं ओके, कोणतं येते मग? चौथा येते ना? येस, ऑप्शन नंबर 4. 28वा प्रश्न. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. कितीचा फरक आहे इथं? 42. 42 इथं 44ने वाढायला आहे. इथं 46ने वाढायला पाहिजे पण 48ने वाढले. मग हे चुकीचं पर्याय आहे, म्हणजे चुकीचं पद आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 29 ते 33 साठी सूचना. पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्ह जागी येणारा पर्याय निवडा. पंडुरोग लोह. मग गलगंड. पंडुरोग कशामुळे होतो? लोहाच्या कमतरतेमुळे होतो. मग गलगंड आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. गलगंड नमक, आयोडीनयुक्त नमक म्हणतो ना, त्याचं हेच कारण आहे. आपल्या मिठामध्ये आयोडीन पाहिजे असे म्हणतात, कारण गलगंड होत नाही. गलगंड म्हणजे तर गळ्यामध्ये असं मोठं सूज येते. हां, थायरॉईडला. ओके, 38th क्वेश्चन आहे. गीत पुष्पांचा फुलोरा माधव विचारे. मग उसाच्या कविता. सो गीत पुष्पांचा फुलोरा हे माधव विचार यांनी लिहिले आहे आणि उसाच्या कविता हे डॉक्टर कैलास दौंड यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्नाकृत्या. यांच्यामधलं काय संबंध आहे? हे वर खाली झालेले आहेत. हे खाली आले. ओके, याला मी जर 1 2 3 जर दिलं, मग काय झालं? 3 वर गेलं, 2 2च आहे. हां, म्हणजे खालचे वरचं आणि खालचं चेंज झाले. बरोबर आहे. इथे हे वर जाईल कोणत्या ऑप्शनमध्ये? ह्या ऑप्शनमध्ये. हे मधलंच राहील, हे वरचं खाली येईल. ऑप्शन पर्याय क्रमांक 3. AE 92 FJ. काय संबंध आहे? एचा नंबर किती आहे? 1. ईचा 5. मग 9 कोणतं आहे? 9 नंबरला लेटर कोणतं आहे? आय. आणि 2 नंबरला बी. ठीक आहे, काय येईल मग? AB येऊ शकते का असं? Fचं किती नंबर आहे? 6. J 10. या दोघांमध्ये 4चा फरक आहे. या दोघांमध्ये पण 4चा फरक आहे. म्हणजे ए नंतर बी आलं. ओके, 2 नंबरचं. मग F नंतर काय येते? F नंतर काय येते? F 6 आहे.
F6 आहे म्हणजे 7 नंबरचं कडलं यायला पाहिजे. जी आहे हो, पण जी 7 नंबरला येते ना, मग 7 नंबरचं नाही आहे ना. मग इथं आपल्याला काय आहे, AE92 FJ आहे. मग एचं आपण उलट्या क्रमाने जर नंबर दिलं तर एचं किती आहे, 26 आणि ईचं 22. यांची बेरीज करा, किती येते, 48 येते. मग 48ला 2 गुणाकार करा, 96 येते. 96 येते, त्याच्यातून 4 वजा करा, 92 येते. सेम इकडं पण करा तसंच. एफचं किती येते, एफचा नंबर किती आहे, 21 आहे आणि जेचं नंबर 17 आहे. यांची बेरीज करा, बेरीज येईल 38. 38 गुणिले 2 करा, किती येईल, 76 येईल. 76मधून 4 काढा, 72 आन्सर येईल. सो पर्याय क्रमांक 1. 33वा प्रश्न आहे. 2543चं 40 दिलेलं आहे आणि 3654चं आपल्याला शोधायचं. 2 अचूक पर्याय निवडा. काय येऊ शकते, बेरीज किती अंकाची बेरीज, 5 आणि 2 7 आणि 3 10 10 आणि 4 14. 14 आले तर 40 आहे. कोणतं आपले, ओके. म्हणजे आपण ह्या जर अंकांचे गुणाकार केलं, 2 5 4 3 2 5 10 10 40 40 3 120. 120ला जर 3ने भागाकार केलो तर 40 येते ऑप्शन, म्हणजे हे 40 येते. मग याच्या अंकांची बेरीज करा, 3 गुणिले 6 18, 18 पंचे 90, 90 गुणिले 4 360. 360ला जर तुम्ही 3 भागाकार केलो तर 120 येते. एक पर्याय आलं. दुसरा पर्याय, ठीक आहे. आता दुसऱ्या प्रकारे काय करता येईल, 2 5 4 यांचा गुणाकार करा, 2 पंचे 10 10 चौक 40. 3ला सोडून द्या, तर 3ला सोडून द्या. बाकी इथं काय ते 3 सकम 18, 18 पंचे 90, 4ला सोडून द्या. मग ऑप्शन 90. 3 आणि 4 ऑप्शन येतील. 34वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या तिन्ही आकृत्यामध्ये एकाच घनठोकळ्याच्या विविध बाजू दाखवल्या आहेत. त्यावर ए ते एफ पर्यंतचे अक्षर आहेत. ठोकळ्यावरील अक्षरांच्या मानेचे निरीक्षण करून ई या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल ते ओळखा. ई कुठे आहे बघा, ए इथं आहे, ई इथं आहे. मग ईच्या बाजूला कोण कोण आले, बी आले, सी आले, ए आले, डी आले. मग राहिले कोण, एफ नाही. मग ईचा विरुद्ध पृष्ठावर एफ येईल. 35वा प्रश्न आहे. खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. तर 13 आले, राईट. 9 2 9 1 10. ठीक आहे, बरं करून बघा बरं. 13चा वर किती येते, 169. कसं येते, हां हो 169. हे कसं येते, 9 2 1 पासून 9चा वर 81, 2चा वर 2चा घन, 9चा वर 81, 2चा घन 8. यांचं गुणाकार करा, 9 2 18 किंवा 9. मग या प्रश्नामध्ये आपल्याला ऑब्झर्व केल्यावर असं दिसते की हे जे मधल्या संख्या आहेत 13 31 ह्या मूळ संख्या आहेत आणि या पर्यायामधून आपल्याला मूळ संख्या फक्त 97 हीच भेटते. 106 मूळ संख्या नाही आहे, 21 पण नाही आहे आणि 92 पण नाही आहे. सो ऑप्शन इथं 97 येऊ शकते. पर्याय क्रमांक 1. 36वा प्रश्न आहे. आपल्याला या 3 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येतात शोधायचं आहे. ओके, मग अगोदर मोजून घ्या बरं किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. एकूण 18 आहेत. 18 लेटर्स आहेत त्याच्यात अक्षर. यांनी काय केलं आहे असं मला वाटते, माझ्या मतानुसार असं आहे. XAYB 4 ग्रुप दिसायले. नंतर काय केलं तर ZC केलं. नंतर हे BYAX इथं XAYB BYAX उलटा केले ना,
नंतर काय केलं, या ZC मधून काय काढले, C काढले. पुढच्या वेळेला कोण जाते, नाही A घेतलं नाही, परत काय केलं, हे AYBX हे 4 ग्रुप घेतले. ओके, पहिल्यांदा XAYB घेऊन ZC घेतले, नंतर याचंच उलटे घेतले BYAX, नंतर या ZC मधलं काय कट केले, C, नंतर काय घेतले, कोणतं ग्रुप घेतले त्यांनी, AYBX हे 4 घेतलेत, नंतर काय कट करेल त्यानं, पहिल्यांदा C कट केले, नंतर काय कट करेल, Z कट करेल. मग याचं काय येईल, याचं उलटं येईल ना, अरे X पासून ना, XBY. आता A साठी आपल्याला काहीच दिलं नाहीत क्वेश्चन, मग त्याचा आपल्याला काही मतलब नाही. ओके, कोणतं ऑप्शन, XBY 1. गॉट इट. आता इथे बघा, इथे 4-4चं ग्रुप बघा, 1 2 3 4. पाहिजे असेल तर आपण नंबर दिल्यावर हे एकदम इझी होते. बघा 1 2 3 4 5 6. ओके, वेगवेगळ्या आकृती आहेत ना, 6. नंतर हे काय दिले परत, 5 रे, 5 6, स्टारला 5 आहे ना, हे 6, हे 1 2 3 4 1, नाही म्हणजे इथं काय येईल, 4 येईल ना. मग 4 म्हणजे काय येईल, इथं चौकोन आहे ना, 4 साठी चौकोन, इथं 4 येईल म्हणजे इथं चौकोन येईल. ओके, बघा 6-6चं ग्रुप. परत हे काय आहे, उलटा त्रिकोण म्हणजे 3 आहे ना बे, 3 4 5 6 1, इथं काय येईल मग 2 येईल. 2 साठी काय आहे, त्रिकोण झालं. नंतर काय येईल, हे वर्तुळ म्हणजे 2 3 4 येईल, 4 म्हणजे चौकोन, 5 6, नंतर काय येईल 5 आहे. म्हणजे हे ग्रुप कसे केले त्यांनी, 1 2 3 4 5 आहे, नंतर हे 2 5 6 स्टार्टिंगला घेतलेत, हो की नाही, 5 6 घेऊन 1 2 3 4 केले. परत अच्छा, हे परत ह्या ग्रुपमधून काय केले, स्टार्टिंगला नंतर 3 4 घेतले, 3 4 5 6 1 2. परत ह्या ग्रुपमधून काय स्टार्टिंगला घेतले, 1 2 स्टार्टिंगला घेतले, नंतर हे 3 4 5 6 मागं. परत किती, कोणतं स्टार्ट होते इथून, 5 6 1 2 3 4, 5 6 1 2 3 4 असं, नंतर 3 4 5 6 1 2. मग काय येईल आपल्याला, चौकोन त्रिकोण चौकोन, फर्स्ट ऑप्शन. ओके, 38वा प्रश्न आहे. 8 8 9 6 6 हे सिक्वेन्स दिले, क्रमिका दिले. मग आपल्याला बघूया, इथं बघा 8 8 9 6 6 कुठं आहे, इथं बघा 8 8 9 6 6 3, 6 नंतर काय येईल मग 3. नंतर एक ग्रुप आहे 9 9 इथं बघा, इथून कळते आपल्याला 9 9 8 3 3, 9 9 8 3 3 6, 9 9 8 3 3 6. म्हणजे याच्यात 2 सिक्वेन्स आहेत, 8 8 9 6 3 आणि 9 9 8 3 6, हे 2 सिक्वेन्स आहेत. मग काय आले, 3 8 6 कुठे आहे, ऑप्शन 4. एका सांकेतिक भाषेत वानर हा शब्द 5784, वानर कसा लिहिलेला आहे, 5784. चला लिहून घेऊया. मग पहिला शब्द काय आहे, वानर. काय आहे वानरसाठी, 5784. नंतर कोणता शब्द आहे, सागर. सागरसाठी 2467. नंतर कोणतं आहे, गायन. गायनसाठी 9645. आता पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला घेतलं होतं ना, याच्यात 4 सामायिक आहे, याच्यात 4 आहे आणि याच्यात 4 आहे. मग तिघामध्ये काय समान आहे, आ समान आहे. ओके, इथं वा आहे, सा आहे, गा आहे. मग आला काय आलं, आला 4 आले. ओके, इथे 4 सर्वांमध्ये सामायिक का आहे, कारण आ साठी आहे. ओके, मग हे 4 गेले. आता बघ या दोघांमध्ये काय सामायिक आहे, र सामायिक आहे, इथं आहे र आहे. मग र इथं या दोघांमध्ये काय सामायिक आहे, अंक 7 7 सामायिक आहे. मग र साठी काय गेलं, 7 गेलं, र साठी
7. नंतर काय उरले इथं या दोघांमध्ये काय सामायिक आहे? इथं न आहे, इथं न आहे, मग काय सामायिक आहे? 5 आहे ना, मग न साठी 5 गेलं, न बरोबर 5. आणखी हां इथं मग व साठी काय आहे? 8. आ साठी 4 गेले ना, मग व साठी 8. इथं ग इथं ग आहे. ओके हां ग आहे ना 6 ग साठी आहे ना 6, हो की नाही? हे गा साठी आ साठी 4 होतं, मग ग साठी काय ते 6 येते, ग साठी 6 गेलं. नंतर 6 साठी काय राहिलं? नाही, ग साठी 6 आहे, आ साठी 4 घेतलेलं आहे. 6 सॉरी स साठी किती आहे? मग 2 आहे. आणि उरले का य साठी 9. अशा प्रकारे अंक भेटतात. मग कमतरता आपल्याला र दिसायले ना याच्यात, मग र 7 पाहिजे ना, र साठी 7 आहे. याच्यात आहे का? याच्यात हे 3 अंकी जमते का? हां उरलेला ऑप्शन 3rd. आता 40वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो? 6 7 9. 6 कशासाठी आहे? 6 कशासाठी आहे? ग साठी आहे. आणि 7 र आणि 9 य. अर्थपूर्ण शब्द तयार होतो का? ग र य य र ग र ग य नाही. आता हे 26 बघूया. 2 कशासाठी आहे? स साठी. आणि 6 ग स ग ग स स ग नाही. ओके हे पण अर्थपूर्ण शब्द होत नाही, हे पण पर्याय नाही आहे. दुसरा बघा. मग बघूया कोणते शब्द तयार होतात बघूया. 8ला काय आहे? व. 4ला आ. ओके आ. आणि 2ला मग कोणतं तयार होते? वास. वास हे अर्थपूर्ण शब्द तयार होते, मग हे पर्याय आहे. याच्यापासून काय तयार होते? 6ला काय आहे? ग आ येते. 4ला आ. 8 व. 7 र. 4ला आ. 2 आ आले, ठीक आहे. म्हणजे 2 गा रा काय तर आहेत. आणि 5ला न. हां गावरान. ओके गावरान कोंबडी, अशी गावरान तयार होते. गावरान हे शब्द तयार होते. हे काय आ गेले ना, ग ला आ जोडल्यावर गा होते ना, र ला आ जोडल्यावर रा होते. ओके हे 2 ऑप्शन आहेत आपले. 41वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 34 = 19, 16 = 13, तर 92 = 29 असे लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत 76ला कसं लिहितात? हे पण एक कोडासारखंच आहे. मग या प्रश्नामध्ये कसं करायचं आपल्याला? हे 34ला 19 कसं लिहिले त्यांनी? 3 × 4 किती होते? 3 चौक 12. आणि 3 आणि 4ची बेरीज 7. 12 आणि 7 19. 1 × 6 6. 1 + 6 7. 7 आणि 6 13. 9 × 2 18. 9 + 2 11. 18 आणि 11 29. मग इथं 7 × 6 7×6 42 आणि 7 + 6 13. मग 42 आणि 13 55 ऑप्शन पहिला एक. 42वा प्रश्न आहे. या क्रमिकेमध्ये शेवटचं कोणते येते बघा. या क्रमिकेत काय केलं असेल त्याने? 99 97 92 81 64. आणि याच्यातला फरक किती आहे? 2चा फरक आहे. आणि 97 92मध्ये 5चा फरक आहे. 92 आणि 81मध्ये 11चा 11चा आहे. नंतर 81 आणि 64मध्ये 17चा फरक आहे. पुढचं काय फरक राहील? हां आता अशा प्रकारे बघूया. आता खालचं बघूया. 98 आणि 95मध्ये कितीचा फरक आहे? 3चा आहे. 95 आणि 88मध्ये 7चा फरक आहे. 88 आणि 75मध्ये 13चा फरक आहे. मग पुढचं काय राहील बघा. पुढची संख्या कुठे येईल? इथे येईल. ओके म्हणजे इथं 2 3 5 7 11 13 17 हे काय आहेत आपले मूळ संख्या आहेत. मग 11 नंतरची मूळ संख्या काय आहे? सॉरी 17 नंतरची मूळ संख्या 19. ओके
मग या 75मधून 19 वजा करा, किती येते 6 म्हणजे इथं काय येईल 56चा फरक. ओके 19चा फरक आहे म्हणजे 56 येईल. ऑप्शन 2. 43वा प्रश्न आहे, म्हणजे आपल्याला पुढे कोणता आकृती येईल शोधायचं आहे. कसं फिरायला मग ही आकृती? म्हणजे इकडे लक्ष द्या, ह्याच्यातलं हे प्रत्येक आकृतीमधलं जे प्रत्येक भाग आहे ना वेगवेगळ्या प्रकारे फिरायले. हां लक्षात द्या, हे वर्तुळ इथं आहे, हां ते इथं आलं, नंतर इथं आलं, नंतर कुठे येईल इथं येईल. ओके कोणत्या आकृतीत आहेत? इथं हे याचं येते का? नाही. इथं कुठे येईल? इथं आले, नंतर इथं आलं, नंतर कुठे येते? इथं कुठं तरी येते. हे जरा खाली दिसायले, बरोबर आहे. हे ऑप्शन गेलेलं आहे, फर्स्ट ऑप्शन कॅन्सल. हे तिसरं, हे पण खाली दिसायले ना, हां हे पण नाही ऑप्शन. हे ठीक आहे. आता आपण दुसरं बघूया. हां हे चेक केल्यावर आता हे बघा. ओके हे बघा, लक्ष द्या. आता ही आकृती बघा, हे इथं आहे, नंतर इथं सरकलं, नंतर इथं सरकलं, आता कुठे सरकते? इथं सरकते. कोणत्या आकृतीत आहे? इथं आहे. हे येते का इथं बघा, इकडं हे येते का इथं? म्हणजे दुसरं आलं. हां दुसरं आले. आता त्रिकोण बघूया, त्रिकोण कुठे येते? हे इथं आहे, नंतर इथं आलं त्रिकोण, नंतर इथं आलं, आता कुठे येते? इथं येते. म्हणजे चौथं ऑप्शन आहे. ओके चौथं ऑप्शन आहे, दुसरं नाही आहे. या त्रिकोणावरून कळते. इथं बघा त्रिकोण, हे त्रिकोण इथं आहे, नंतर कुठं सरकलं आहे? इथं क्लॉकवाईज फिरायला हे त्रिकोण. हां इथं आहे, इथं आलं, नंतर इकडे गेलं, नंतर कुठे येते? इथं येते. चौथं ऑप्शन. चौवेचाळीसवा प्रश्न आहे, YSV SMP MGJ. मग पुढचं 3 लेटर्स काय येतील? मग बघा S आणि Y मध्ये कितीचा फरक आहे? STUVWXY 5चा फरक आहे. नाही 5 लेटर्स आहेत मध्ये. हां नंबर्स लिहून घेऊया का, मग सोपं जाईल. वायचा किती नंबर आहे? 25. यसचा 19. V 22. यसचा 19. M 13. 16. 13. 7 10. मग बघा 19 आणि 25 मध्ये 19 अधिक 6 19 अधिक 6 25, 16 अधिक 6 22, 13 अधिक 9 6 6 वाढवलेत. परत इथं पण 13 अधिक 6 19, 7 अधिक 6 10 अधिक 6 मग इथं या 13 मधून 6 वजा करून टाका, किती येते? 7. 7 मधून 6 वजा केल्यावर 10 मधून 6 वजा केल्यावर 4. मग 7 1 4. 7चं कोणतं लेटर आहे? G A D G A D ऑप्शन. हां 45वा प्रश्न ACFJO. एचा नंबर क्रमांक 1 3 6 10 15. मग ओके ओके. मग यांनी क्रम कसं लावले? 1 मध्ये किती मिळवल्यावर 3 येते? 2. 3 मध्ये 3, 6 मध्ये 4, 10 मध्ये मग पुढं किती मिळवणार? 15 अधिक 6 21. कोणता अक्षर आहे? U. ओके 21 क्रमांकाचा U आहे. हां लक्ष द्या ना. 46वा. सोबतच्या आकृतीत एकूण किती पृष्ठभाग आहेत? एकूण किती पृष्ठभाग आहेत? मी याच्या मध्य भागामधून याचा अर्धा तुकडा करतो. याचा अर्धा तुकडा करून एका साईडचे मी मोजतो, त्याला 2 गुणाकार केल्यावर येऊन जाते पृष्ठ, एकूण येऊन जाते ना. पण सामायिक पृष्ठ लक्षात घ्यायचं. सामायिक मी हे मधातून तुकडा केल्यावर हे सामायिक पृष्ठ आहे, हे सामायिक पृष्ठ आहे, हे पण सामायिक पृष्ठ आहे. म्हणजे बघा ना हे पूर्ण
आणि मागलं एक आहे सामायिक पृष्ठ आणि एक खालचा पण सामायिक पृष्ठ आहे खालचा समजले ना ते सामायिक पृष्ठ आहे मग ते नंतर वजा करायचे आहेत आपल्याला ओके मग बघा मी पृष्ठ मोजतो हे सामायिक पृष्ठ आहे याला 1 मानू सामायिकचे इथं लिहितो सामायिक पृष्ठ म्हणजे दोन्ही साईडला सामायिक म्हणजे इथं जर कट केलं तर त्या तिकडल्या भागात पण यायला ना ते पृष्ठ त्यासाठी ते सामायिक आणि असामायिक पृष्ठ सामायिक आणि असामायिक आता हे पृष्ठ सामायिक आहे दोन्ही साईडला मग हे सामायिकमध्ये 1 ओके 1 मी असं ताळ्याच्या खुणा शिकले आपण ताळ्याच्या खुणा ते ताळ्याच्या खुणा देतो 1 हे सामायिक आहे 1 तिकडला मागला 1 इकडला हे असामायिकमध्ये 1 हां इकडला असामायिक आहे म्हणजे तिकडं पण राहणार आहे असामायिकमध्ये त्या एकट्याला मी 2 देतो कारण ते त्या साईडला पण राहणार आहे हे झालं हे झालं का झाले हां याच्या मागला हो झाले मागला झाले आता काय करतो मी हे भाग ह्याच्यासाठी सामायिक 1 आहे ओके नंतर हे मोठा घेतो हे मोठा हे एकच पृष्ठ आहे हां हे सामायिक आहे मग याच्यासाठी मागला पण एक सामायिक आहे नंतर हे पृष्ठ असामायिक आहे ना मग त्याच्यासाठी 2 देतो कारण या साईडचा आहे ना सेपरेट मोजत बसत नाही नंतर आता याच्या बाजूचा इकडला हां 2 ते असामायिकमध्ये येते त्याचे 2 नंतर हे 1 याचे 2 नंतर हे खालचा हां हे तिरपा त्याचे 2 नंतर हे पृष्ठ हां असा त्याचे 2 नंतर हे त्याचे 2 असं त्याचे 2 हे असं त्याचे 2 खाली ते सामायिकमध्ये येते 1 इकडून तिकडे येते नंतर इकडले झाले समजे झालेत ना काय राहिले मग किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 पृष्ठ आहेत. 47वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात 155 मापाचा कोन होईल? 155 मापाचा कोन. मग आपल्याकडे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन मोजण्यासाठी एक सूत्र आहे. काय आहे बघूया. ते आपण एक बॉक्स घेऊया. ओके. मग ते कोन मोजण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, कोनाचे माप बरोबर 11/2 गुणिले मिनिट मायनस 30 गुणिले तास h. मग आपल्याला कोन आहे किती आहे? 155. हां 155. 11/2 गुणिले मिनिट माहीत आहे का? नाही. मग मिनिट काय घेऊया आपण? खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात 155 मापाचा कोन होईल? ओके. दोन अचूक पर्याय निवडा. ठीक आहे, आपल्याकडे घडी आहे ना, थोडंसं बघूया, थोडंसं ॲडजस्टमेंट मोजण्यापेक्षा. इकडे बघा, हे घडी आहे 12, 6, 3, 9. हे 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. 4 वाजून 50 मिनिट म्हणजे किती येते? 4 इथे आहे. 4 वाजून 50 मिनिट. विशाल कोण यायले म्हणजे हे येऊ शकते. ओके, हे येऊ शकते.
7:10 7:10 7:10 हे पण विषाण कोण यायले, हे पण येऊ शकते. नंतर 8:10 8 इथं आहे. 8:10 हे कसं व्हायले, जवळपास सरळ कोण सारखं व्हायले, 30 अंशाचा फरक. 8:10 होऊ शकते का, नाही. 5:50 बघूया आपण. हे रे 5:50 बघूया. 5 वाजून म्हणजे इथं येते, 50 म्हणजे इथं येते. हे किती आले, ठीक आहे. इथं 4:50 आहे आणि 5:50 आहे, म्हणजे या दोघांपैकी कोणतं तरी एक येते आणि बाकीचं हे तर येत नाही. मग हे तर कंपल्सरी फिक्स आहे 7:10. मग 4:50 येते का 5:50 येते बघूया. मग मिनिट काटा, मला मिनिट शोधायचे आहेत ना. ठीक आहे, मी जर 50 मिनिट शोधलं मग मी तास शोधतो. तास काढायचं आहे मला, आवर. मग 5 येते का 4 येते बघूया. ओके, मग काय येते, 2 2 1 2 इथं 25 येते. 11 गुणिले 25 किती येतो, 11 5 55, 5 11 2 22 आणि 5 27. हे 155 155 मायनस 30 गुणिले तास. आता काय करता मग, हे 155 155, हे 275 इकडं आल्यावर मायनस 275, इकडं काय राहते मायनस 30 गुणिले तास राहते. 155 मधून 275 जातात का, नाही. मग 275 मधून 155 काढा, किती उरतात, 5 मधून 5 गेल्यावर 0 2 120, मायनस येते मोठ्याचं चिन्ह. इथं मायनस 30 गुणिले तास, मायनस मायनस कटतात आणि 30 गुणाकारातली इकडं भागाकारात येतो. 0 0 कटले, मग काय आले 4 तास. मग तास किती आलं, 4:50 4:50 155 अंश होतो आणि 7:10 155 अंश होतो. 48वा प्रश्न, दिलेल्या प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा. आता हे भाग आहे का बघा, असं 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 असं, इथं लांब व्हायलं. इकडं लक्ष द्या, हे इथं बघा, हे इथं लहान आहे ना, पण इथं हे लांब व्हायलं. मग हे नाही आहे. मग हे आहे का बघूया. ते कुठं बघता, कुठून स्टार्ट करता, इथं बघा. जर असं स्टार्ट करायचं असेल तुम्हाला, हे असं वाकडं आहे ना, इथून जर स्टार्ट करायचं असेल, इथून स्टार्ट करू शकत होत्या तुम्ही असं. पण हे वाकडं आहे, सरळ आहे का, नाही. मग हे पण ऑप्शन गेलं. तिसऱ्या पर्यायासाठी बघूया आपण. इथून निघालं, नंतर खाली आले, नंतर अशा प्रकारे आले, हे आहे, नंतर इथपर्यंत आले, नंतर खाली आले, नंतर हे इथपर्यंत आलं. ओके, इथपर्यंत आलं, नंतर हे आहे. म्हणजे हे आकृतीत हे आहे समावेश करायले, म्हणजे ऑप्शन 3 हे पर्याय राहील. 49वा प्रश्न आहे, खालील चिन्ह मालिकेचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. कोणतं परत आलं, मग इथं बघा, स्टार, हे चौकोन अर्धचंद्र, स्टार चौकोन अर्धचंद्र, नंतर हे उलटा त्रिकोण आहे. दिलेत का कॉमा, इथं कॉमा आहे, इथे पण कॉमा आहे, इथे पण कॉमा आहे. ओके, हां, स्टार चौकोन अर्धचंद्र, नंतर काय, हे उलटा त्रिकोण आहे. कोणतं येते, हे बरोबर आहे. हे आहे का इथं, नाही आहे. इथं आहे, इथं आहे, ठीक आहे. 3 ऑप्शन्स आहेत. नंतर काय आहे, हां, म्हणजे हे उलटं व्हायले, उलटं. हे स्टार इथं कडर आले, नंतर हे इथं चौकोन राहील, हे पूर्ण चौकोन, नंतर हे अर्धचंद्र आलं इथं, नंतर हे उलटं त्रिकोण आलं, हे आलं, नंतर हे इकडे येईल. ओके, हे इथं येईल. पहिल्या क्रमांकाचं कुठे इथं आहे, नंतर दुसऱ्या क्रमांकाचं हे चौकोन इथं आहे. ओके, पर्याय 4. 50 आणि 51साठी प्रश्न आहे. प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापला व त्यानंतर उघडला तर त्याचा आकार पर्यायातील कोणत्या आकृतीसारखा दिसेल. मग
ह्याला आपल्याला करायचं आहे, हे पूर्ण वर्तुळ येईल इथं, हे इकडं येईल. तिसरं आहे का? तिसरं ऑप्शन गेलं. नंतर याची प्रतिमा इकडे येईल, हे इथं गिरकलेलं आहे का? मग हे येईल का? हे ते पण गेलं. नंतर ओके, हे इथं आहे म्हणजे इथं येईल. आता या पर्यायामध्ये बघा, या पर्यायामध्ये बघा, हे जरा जाड द्यायले आणि हे बरोबर आहे की? तिसरा गेलाय ना, दुसरं चूक दिलेत. हां, या पर्यायामध्ये हे जे आहे चौकोन याला चिटकून आहे, चिटकून येते का? नाही, गेलं. मग राहिलेलं पर्याय 2. 91 प्रश्न बघूया. 91 प्रश्न. हे घडी घातलेली आकृती आहे, याच्यापासून आपल्याला घडी उलगडल्यावर कोणती आकृती मिळेल हे बघायचं आहे. मग पहिल्यांदा बघा, हे अशा प्रकारचं आहे, इथे चौकोन येईल का? नाही, मग हे दुसरं ऑप्शन नाही येणार. नंतर हे इकडं आहे का? हे असं, हे चौकोन आहे का इकडं? नाही. मग ह्या आकृतीमध्ये इथं चौकोन वगैरे दिलं आहे, मग हे ऑप्शन नाही येणार. इथं ह्या आकृतीमध्ये बघा, इथं आहे का काही? ओके, हे जे आहे हे उलगडल्यावर आपण इकडं पण येणार आहे ना, नंतर येणार, म्हणजे इथं आहे का? नाही, हे ऑप्शन गेलं. मग उरलं काय? चौथा ऑप्शन.